बोबडे बोलान सवय होती, बोबडे बोलानी. काय सवय होती? बोबडे बोलानी. आता जसं वळण आहे ते वळण मिटत नाही, त्याचं लग्न काही जमत नव्हतं. आता घरून दाबून दिलं होतं, जर तर हे बोल ना तुले कुवारा सोड दिसत म्हणे. कोणी? मायबापांनी दाबून दिलं. आणि इकडे 4 पोरी होत्या, एका बापाला 4, आणि 4ही पोरी बोबड्या होत्या महाराज. 4ही पोरी बोबड्या. त्या पोरींचं पण लग्न, सर्व कामांमध्ये त्या पोरी सुंदर श्रेष्ठ दिसण्यामध्ये, फक्त वळण, काय सांगतोय मी, वळण, बोबडे बोलायचं वळण होतं पा. आता त्या पोरींना सांगितलं अजिबात बोलायचं नाही, जे पोर बोलाव नाही तिनं लगीन मी करी टाकसू. आता इथं नवरदेव पण समजी राहणं, म्हणजे तुमले नवरदेव पण बोबड्या आणि नवरी पण बोबडी. पण नवरदेवला माहित नाही नवरी कोणती. इकडं बापानं काय सांगितलं की जी पोरगी बोलणार नाही तिचं लग्न करून टाकू. आता हा एकट्याने गेला, 2-3 मित्र घेतले सोबत. आता पोरगी पाहण्याचा कार्यक्रम. आता ते पुरणपोळीना बजेट करत होता. पुरणपोळीना कसा ना, पुरणपोळीना बजेट, अरा सुग्रास पुरणपोळी. आता 4ही पोरींनी मिळून एकनं खीर, एकीने रशी, एकने पुरणपोळी असं बनायला होतं महाराज. आता ते जेवणाला बसले. म्हणे मुलगी म्हणे पहिले जेवण करील्या मग पोरद काढसूत. विषय काय होता बापानं, जी पोरगी बोलणार नाही तिनं लगीन लाई दिसूत. आता हा बसला जेवणाला. हो म्हणे कार भाऊ नेमका मॉडेल कोणतं शे. याचे मित्र म्हणे तू शांत बट, मी बरोबर काढ. एक पोरगी पुरणपोळी वाढायला आली, पुरणपोळी. आता ती पुरणपोळी वाढली. त्याचा मित्र म्हणे काय श्री भाग्यवानी, अशी पुरणपोळी अख्खा धुळे जिल्हा खावायला भेटली नाही, अशी पुरणपोळी. अरा. आता ज्या मायमाऊलीनं पुरणपोळी बनवली ती म्हणे फुतत ना ते आवरावलं नाही महाराज. घरात गेली, बापानं सांगितलं बोल नको, लगेच मुडी जाई, बोल नको. झालं. थोडा वेळ झाला, आणखी त्याचा मित्र कारबो, कोणीच बोलत नाही, पोर कोणती शे. मित्रानं आणखी कौतुक केलं, पुरणपोळी कोणी बनायला शे. ती पोर म्हणे कुवारा का राहणं होईना पण यातले सांगितलेस पुरणपोळी कोणी बनायला शे. ती पोर गेली, फुतत ना थे थावा ना थे थतात नाही, फुतीन नाही तू चुला, तुतीन नाही तू दाय, वातीन नाही तू अथकल अथना दले अथ्थे मोले आणि अथ्थे वाले. फुतत ना थे ते काय थावा ना थे, थतानी फुतीन नाही तू तुतीन नाही तू अथकन अथखन अथना दने अथकन अथतात अथमोलन अथवाला. तो म्हणे ओ म्हणा बापरे आहे ती डीपी फालत शर्बो म्हणे. पहिली रिजेक्ट. बापानं सांगितलं होतं जी बोलणार नाही तिचं लग्न जमवून देऊ. पहिली रिजेक्ट झाली महाराज. आता रशी वाढायला आली एक पोरगी. रशी अशी रशी शिंदखेडा तालुका म्हणे. त्या पोराने सांगितलं रशी म्हणजे रशी. ती पोरबी आवरायनी नाही महाराज. फुतत ना ते थतानी फुतीन नाही तू गोतीन नाही तू वातीन नाही तू तोय तिला ठेवून ये. दुसरी बी गई. तिसरी म्हणे खीर वालीन तरी 5 कर दिली. तिसरी बी रिजेक्ट. आता चौथीनं आनंद मावायना नाही. ती गॅस वाटता पण ना ते थल्ल्या बोलल्या मी नाही बोललो, थल्ल्या बोलल्या मी नाही बोललो. आणि तो आवाज आता हॉल ऐकू यायला लागला. हॉल मध्ये आवाज ऐकू यायला लागला. थकल्या बोलण्यात मी नाही बोललो, थकल्या. तो नवरदेवचे मित्र म्हणे कोण बोलत आहे. ती महाराज ती भान नाही आपले पोऱ्यात खाली यायची. ती बोलता थकल्या बोलण्यात मी नाही बोललो. ती हॉल मध्ये आली. हॉल मध्ये आल्यानंतर ती बोलता नवरदेव म्हणे बाबा लगीन दिन त्या तेरे लिए आसमान के तारे छिन लाएंगे म्हणतो भाऊ करना चालू लाईट काढतून. एक म्हणे हम तेरे लिए ताजमहल बना देंगे लेकिन क्या करे घलकुल की यादी में नाव नहीं आया. कशाचा गर्व कशाचा करता नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आणि पती लक्ष्मीचा जाणत असे तो जगाचा मालक सर्वांना जाणतो. तुम्हा मला जाणलंय मानलंय म्हणून तुम्ही कीर्तन ऐकतायत आणि म्हणून मी कीर्तन करतोय. जर त्या जगाच्या मालकानं तुम्हा आम्हाला मानणं सोडून दिलं ना सकाळी आपलं डडन होईजे महाराज. आपा होता तो गया तो. जोपर्यंत पैसा आहे ना महाराज तोपर्यंत लोकांना आपल्याला मान देतात पा.
गरीब माणसाचं नाव सुद्धा आप्पा आहे. कोणाला बोलणं टोचत नाही बरं का. गरीब माणसाचं नाव सुद्धा आप्पा आहे आणि श्रीमंत माणसाचं नाव सुद्धा आप्पा आहे. समजा श्रीमंत माणूस आप्पा गाडीनं आला आणि तो फुल पियल फुल आणि तो ठोकाय घ्या, लोक काय म्हणतील, नाही हो आप्पाना गाडीनं नियंत्रण सुटी घे हो, तो पियल शेर आहे. आणि एखादा गरीबाचा पोरगाचं नाव आप्पा राहू द्या महाराज आणि तो सहज गाडी स्लिप होऊन पडून गेला, लोक काय म्हणतात, पेलो होते आप्प्यानी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला डोळे आहेत तोपर्यंत आपण चांगले आहेत महाराज. देवाना किती सुंदर शरीर दिलं, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलायला वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवन भोगा. देवाचे उपकार माय मावले. तोंडाजवळ तोंड, नाकाजवळ नाक, डोळ्याजवळ डोळे, कानाजवळ कान देवाना आपल्याला दिले. समजा या डोळ्या दोन देवापेक्षा असा रेल्वे लाईट ना माई एक देतात, चालता नाही का. या डोळ्या जर असा देतात, असा एक आथा आणि एक आथा कसा चालतो तापी. कुलापा टाका महाराज, कुलापा, आठे कुलापा, आठे कुलापा, आठे कुलापा. जेवण करायला देतात आपले जेवण असा खाई बॉनी म्हण, आणि देव जर आठे कुलापा टाकता नाही असा घास उचलतो असा. समजा जर ती कडीनी कापी उचली वाटी अशी कडी पिवायला लागलो, ती कडी तोंडना जागावर नाकमा घुशी जाती. झब लावणं पडतं महाराज, झब झब. देवाचे उपकार आहेत. देवाने पाय दिले, काय कशासाठी पाय दिले, पाऊले चालती विलाटेची वाट. चुकलं का, झोपलेला असतो तो, त्याचा मित्र त्याला विचारतो, भाऊ काही खाऊ का वाटस का. चिक्कुलो, सफरचंद, केळी, थोडस ज्यूस, आंबान रस, पिवे पाणी, थोडीशी दारू, रोगड टाकाय ना तोंडमा. देवाने आपल्याला सुंदर शरीर दिलंय महाराज. जगाचा मालक सकळ जीवांचा करीतो सांभाळ, आणि तुझं मोकळीलं असं नाही. त्यांनी किडी मुंगी पासून ऊन हुन पासून सर्वांचा सांभाळ केला. माऊली ज्ञानोबराय सांगतात, पुत्रा ती पुढं तयाचे काय त्याची पड, जे निर्धार जे केवळ गोत्र आपुले. अर्जुना, समोर तुझं गोत्र जरी असेल, तुझं कुटुंब जरी असेल, तरी सुद्धा तुला धर्म रक्षण करायचंय, धर्माचं रक्षण करायचंय. म्हणून तो भगवान परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करतो. भीष्म पण खेला खरा आणि धनुर्धरा रक्षेले. तो भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करतो, भरण करतो, पोषण करतो. तो जगाचा मालकाच्या आश्रयानं जीवन जगा. मग काय करा, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, आणि कौतुक तू पाहे संचिताचे. त्या देवानं जसं ठेवलंय ना तसंच पा. शबरी मातेने आवडीने परमार्थ केला माय मावल्या. शबरी मातेने आवडीने परमार्थ केला तर जब मेरे रामजी का आवन होगा, आणि शबरी के कुटियो का पावन होता. मला सांगा, शबरी माता कोण होती. बिलीन आदिवासी होते. आदिवासी काय, आदिवासी. हा महाराज, आदिवासी समाजाच्या शबरी माता. तरी सुद्धा भगवंताचं नामचिंतन, किती नामचिंतन महाराज. साक्षात ब्रह्मांडाचा नायक शबरी मातेच्या घरी येतो. ऐका महिमा आवडीची, आणि गोरख आहे भिल्लणीची. मला आदिवासी बांधव लई आवडतात, अरुण बापू लई आवडतात. खूप भोळा स्वभाव महाराज, खूप भोळा स्वभाव. काल्याचं कीर्तन होतो, मस्त झोपलो होतो निंबाच्या खाली. आता मी ते निंबाच्या खाली काल्याचं कीर्तन झाल्यावर झोपलो होतो. आता दोन आदिवासी समाजाचे माझे बंधू चालले होते. आता त्यांना माहित नाही महाराज झोपलेले का काय. खाटवर झोपेल, ते कडक ऊन, मस्त निमनी सावली, मस्त झोपेल. आता ते एकाला माहिती होतं, म्हणे का रे भाऊ, कोण सर म्हणे. अहो म्हणे, म्हण तुला माहित ना. म्हणे ना, जसं आपला मरी मायना बघत सत म्हणे, तसा यस मामा विठोबा ना बघत सत म्हणे. असं म्हणे. म्हणे एक करत काय म्हणे, म्हणे रातला भुकन दिनला जप म्हणे. शेतीमध्ये विनोद नाही बरं का, खूप गोड बोलता महाराज माझे आदिवासी बांधव. महिला, आदिवासी समाजाच्या महिला शेतामध्ये कामाला आल्या होत्या महाराज. मी निरीक्षण करतो शेतामध्ये, मी निरीक्षण करतो. आपल्या समाजाच्या महिला पण ते निंदत होत्या, आणि एवढी स्टिरिओ पर्यंत आत राहिली होती, स्टिरिओ पर्यंत. आपल्या समाजाच्या महिला टाकी संनिंग्यात हो. आणि एक म्हातारी बाई आदिवासी समाजाची, नायम आहे आपले कर्ण पडी, दखनायम आहे निंग्यात त्या. नायम आहे आपले कर्ण पडी, आपली गरीब स गरीबला इज्जत राहील.
सकाळी उमजी तुमले ते आते उमजावून आणि ऐका बरं का बाप्पू, जो सकाळी उठी असं म्हणे गोकुळ महाराज कीर्तन बरोबर वय नाही म्हणा बरोबर होतं तुले गोदा लाग्या ते सांग म्हणा काय गोया सरी घ्यात का. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे आणि कौतुक कौतुक आहे संचिताचे. बाबा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो प्रारब्ध आहे जे संचित आहे ते कशाने जाईल, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बाबा बसनं प्रवास करत होतो अरुण बाबा, बस मध्ये चललो बरं का, चललो आता ते जित्रा का पेल ते जिन्नी पियान ते जबलं घालेल मला माहित नाही पोरशे का पोऱ्याशी. आता मी सहज, आता माझा विनोदी स्वभाव आहे बरं का, विनोदी स्वभाव मी सहज सांगितलं म्हटलं दादा सारखा होता मला उमज नाही ते जिन्नी पॅन जबलं घालेल ते बॉयकट बिरकट काय नवीन येईल शेती म्हटलं दादा सारखा हो म्हणे ओ महाराज मी दादाने मी दिदीशी. तर रॉंग नंबर लाग घ्या. आपल्या पोरींना गुलाबाई खानदेशाचे आहात आपण, गुलाबाई शिकवा, कानबाई शिकवा, आपल्या मुलींना धर्माचं रक्षण शिकवा, आपल्या मुलींना कराटे शिकवा. नाहीतर हिंदू धर्मामध्ये अशी औलादी जन्माला आलेत महाराज 3 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार करायला घाबरत नाही अशा औलादी आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या आहेत. शोकांतिक वाटते महाराज, डोंगराळ्याची गोष्ट आहे 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हावा. एवढी आपली संस्कृती खालाव गेली गेली महाराज. बदलापूरला महाराज किती उदाहरण आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, महाराणा प्रतापांच्या महाराष्ट्रामध्ये, अवता महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांच्या भूमीमध्ये अशी वाईट घटना व्हावी. आपल्या पोरींना शिकवा, आपल्या पोरींना कराटे शिकवा. एखादा जर आला ना हरामखोर त्याला फाळण्याची ताकद असली पाहिजे अशा मुलींना संस्कार द्या, असे संस्कार द्या. कराटे शिकवा, धर्माचं रक्षण द्या. यांना तरी बरं आहे, पण पुढली पिढीले गुलाबाई कानबाई माहीत राहाव, यांना तरी माहिती, पुढच्या पिढीला माहीत राहणार नाही. ही मुलगी पुन्हा मुंबई सारख्या सिटीमध्ये देण्यात येईल. आता शिकेल पोर, आता शिक्षणाचा परिणाम मॅडम सांगी तुम्ही खानदेशाचे आहात, गुलाबाई कानबाई निबंध लिखलं या तर शिकेल पोर, शिकेल मम्मी सांगी कशी सांगी मम्मी वाट खानदेश गुलाबाई कानबाई विचारेल महाराज मम्मी वाट खानदेश गुलाबाई कानबाई तर शिकेल मम्मी शिकेल पोरले सांगी माय बेबी माय सन नो टेन्शन ओपन युअर मोबाईल www.gulabai.com देख बहीण. संस्कृती शिकवा.